मुंडेंच्या परळीत अवघ्या एका जागेसाठी राष्ट्रवादीने MIMला घेतलं. शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद. शिवसेनेसोबत युती ठेवायची असेल तर MIM सारख्या जातीवादी पक्षाला बाहेर काढा किंवा आम्हाला गटातून बाहेर जाण्याची परवानगी द्या असे म्हणत परळीत शिवसेना शिंदे गट आक्रमक झालेला आहे. नगरपालिकेतील गटनेते पदावरून MIMला सोबत घेतल्यानंतर शिंदे गटाने बाहेर पडण्याचा इशारा दिला. परळी नगर परिषदेत महायुतीत MIMला सोबत घेतल्याने राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. दरम्यान मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात येथील निवडणूक लढवली गेली आहे. बीडच्या परळी नगर परिषदेत गटनेता निवडीवरून शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. MIM सारख्या जातीवादी पक्षाला सोबत घेतलं याची किंचितही आम्हाला जाणीव होऊ दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही सांगू इच्छितो, तुम्हाला शिवसेनेसोबत युती ठेवायची असेल तर MIM सारख्या जातीवादी पक्षाला बाहेर काढा किंवा आम्हाला गटातून बाहेर जाण्याची परवानगी द्या, अशी भूमिका शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोर सह्या केल्या त्यावेळी कोणत्याही पक्षाचा उल्लेख केलेला नाही. MIMला आम्ही जवळ केले नाही. हिंदुत्वाला कुठल्याही प्रकारे तडे जाऊ देणार नाही. एकतर तुमच्यासोबत शिवसेना राहील किंवा MIM, आम्ही दोघेही या गटात राहू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. तसेच अंबादास दानवे यांचे डोके चंद्रकांत खैरे यांनी रिकामी केले आहे, अशी टीका देखील मुळूक यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परळी.